नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, नमशेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. त्यापैकी यावर्षीचा पहिला हप्ता म्हणजेच आता नमशेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता या ठिकाणी राज्य सरकारमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. त्यासाठी तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे की नाही, कशा प्रकारे चेक करायचं, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर गुगल क्रोममध्ये यायचं आहे. गुगल क्रोममध्ये तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे PFPFMS असं टाईप करून तुम्हाला फक्त सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल तुमच्यासमोर. ऑफिशियल पेज जो आहे PFMSचा ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला कुठं जायचं आहे आपण ते तुम्हाला सांगणार आहे. सर्वात अगोदर तुम्हाला 3 डॉटवर क्लिक करा. यामधील तुम्हाला पेमेंट स्टेटसमध्ये क्लिक करा आणि पेमेंट स्टेटसमधील या ठिकाणी DBT स्टेटस ट्रॅकर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्याजवळ जे रजिस्ट्रेशन नंबर असणे गरजेचे आहे, तो म्हणजे या ठिकाणी आपल्याला कॅटेगरीमध्ये जायचं आहे. कॅटेगरीमध्ये तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टाईप सिलेक्ट करायचं आहे. एक मिनिट. तर यामध्ये आपल्याला जो सिलेक्ट करायचा आहे तो आहे DBT या ठिकाणी NSMNY पोर्टल या ठिकाणी हा सिलेक्ट करून तुम्हाला खाली तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि तोच या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. जशास तसं टाका तुमचं जे असेल ते. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकायचं आहे. जसंच तसं कॅप्चा टाकायचं आहे खाली आणि सर्च या बटनावर फक्त क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सर्च या बटनावर क्लिक कराल, नवीन पेज जे ओपन होईल. या ठिकाणी कॅप्चा चुकीचा आहे त्यामुळे प्रॉब्लेम येतो. आपण कॅप्चा बरोबर टाकून घेऊया पुन्हा. आणि तुम्हाला आता काय करायचं आहे, फक्त सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे. सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली डाटा येईल, ज्यामध्ये या ठिकाणी बघितलं तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दाखवेल. रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही बघू शकता, ॲप्लिकेशन नंबर, रजिस्ट्रेशन नंबर. त्यानंतर बेनिफिशरीचं नाव दाखवेल. जसं की या ठिकाणी राठोड गोपीचंद अमरसिंग बेनिफिशरीचं नाव आहे, म्हणजे लाभार्थ्यांचं नाव आहे, तो दाखवेल. आता या ठिकाणी जो आहे एजन्सी कोड वगैरे दाखवेल. या ठिकाणी अमाऊंट 2,000 रुपये दाखवेल आणि बेनिफिशरीचं या ठिकाणी फार्मर दाखवेल. आता या ठिकाणी बघितलं तर रिक्वेस्टेड डेट जी आहे 20 ऑगस्ट 2024ला संध्याकाळी 6:46 ला या ठिकाणी हे रिक्वेस्टेड डेट आलेली आहे. व्हॅलिडेशन डेटसुद्धा 20 ऑगस्ट आहे. तर अप्रूव्हल बाय एजन्सी अंतर्गतचा या ठिकाणी तुम्हाला बघू शकता तुम्ही फंड जे आहे अप्रूव्हल एजन्सीद्वारे या ठिकाणी 20 ऑगस्टला रात्री 10 वाजता या ठिकाणी जे आहेत अप्रूव्हल झालेले. या ठिकाणी बघितलं तर फाईल रिसीव 21 ऑगस्ट 2024ला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या ठिकाणी फाईल रिसीव झालेली आणि पेमेंट पेंडिंग ॲट बँक या ठिकाणी दाखवत आहे, म्हणजे बँक खात्यामध्ये हे पैसे आता जमा झालेले, पण त्याचा डिटेल या ठिकाणी अपडेट करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर हे पैसे जे आहेत DBT अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले. तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का, नक्की कमेंटमध्ये मला सांगायचं विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील. धन्यवाद.